नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना होळी आणि धुळवडीच्या रंगारंग शुभेच्छा. हास्य रंगात न्हाऊन निघण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं त्रासलेला तो मुलगा आज पुन्हा एकदा इथे येतोय. बघूया त्याची केविलवाणी अवस्था, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. बाप वयाच्या वयात मी पुन्हा भाऊ झालो रे. कसाच सर बोला. हे बघितलं ना काय करू माझ्या आयुष्याचं मी. माझं वय वर्ष 29 चालू आहे. ह्या वयात मुलं काय करतात आणि मी काय करतोय. हा, लोक त्यांच्या बायकोला बाळाला खुशीत घेऊन साखर झोपेत स्वप्न बघत असतात. मी माझ्या बापाच्या झोपमोडीचा परिणाम सांभाळतोय. काय करायचं, एकच काम आहे मला. सकाळी उठला की याचा डायपर बदला, याला दूध द्या, याला उन्हात घेऊन जा, परत याला दूध पाजा, परत झोपवा. ते झालं की मी ह्याच्या आईची सेवा करा, परत हा नाग्या डायपरमध्ये चित्र काढणार, परत ते डायपर बदला, परत त्याला दूध पाजा, परत झोपवा. एवढंच चाललंय माझ्या आयुष्यात, दुसरं काय होतच नाहीये. हे बाबू, असं करू नको रे. हा, शांत झोपत जा, कळलं. प्रभा आई, अगं बघतेस ना तू, अगं कधी माझं करिअर होणार, कधी माझं लग्न होणार आणि कधी तू नातवंड बघणार. ए नागू, रडू नको, शांत बस, शांत बस, शांत बस, नाहीतर मी तुझ्या डायपर मध्ये मुंग्या टाकीन. आई, शांत बस. आई लवकर ये, आई लवकर ये. नाही, दादा बघ आपल्या बाळाच्या डायपर मध्ये मुंग्या टाकतोय. नाही, अरे आई लवकर ये. अरे फक्त बोललो. काय रे, काय झालं? दादा बघ ना आपल्या बाळाच्या डायपर मध्ये मुंग्या टाकतोय. काय? नाही, अरे मी अरे नालाय का, किती विकृत माणूस आहेस रे. मी फक्त लहान भाऊ आहे ना तुझा, हा. त्याच्या डायपर मध्ये मुंग्या टाकणार आहेस तू. नाही, मी फक्त असं. अहो अहो, लवकर बाहेर या तुम्ही. अहो काय झालं? लवकर या. अरे काय झालं परत तुमचं सुरू. मी दमलोय रे. तुम्ही दमू नका, लोड माझ्यावर येतो. काय झालं? काय झालं? माझ्या या लहान लेकराच्या डायपर मध्ये मुंग्या टाकीन असं म्हणतोय हा विकृत माणूस. नाही गौऱ्या, बाबा, तुम्ही काहीतरी विसरताय का? सॉरी. लिंबू नालायका, घोड्या, बैलासारखा मोठा झालास तरी समजूतदारपणा नाही. आपल्या स्वतःच्या छोट्या भावाच्या डायपर मध्ये मुंग्या सोडतोस. अरे बाबा, असं काय. इकडे काय इकडे बाबा, ऐका. बघ जरा त्याच्याकडे बघ कसं गोजीरवाणं बाळ आहे. बघ, डोळे अगदी माझ्यावर गेलेत ना. पण त्याचे दोन्ही डोळे उघडे आहेत. गौऱ्या, अरे तुझा लहान भाऊ आहे तो, बघ ना, बघ कसा गोजीरवाण आहे. बघ हा, त्याचा गोजीरवाना चेहऱ्याकडे बघितलं ना तर मला तुमचा लाजीरवाना चेहरा दिसतो आणि त्याच्या डोळ्यात मला तुमची मस्ती दिसते. कळलं काय? ओ बाबा, ऐका ना, इकडे या. काय हे स्किट आहे ना, माझं लग्न जुळवण्यापासून सुरू झालं होतं. आता मी तुमचं मूल सांभाळतोय, इथपर्यंत आलंय. नका ना असं करू बाबा, माझा विचार करा ना बाबा. बेटा, अरे काय हरकत आहे, जे माझं आहे ते तुझंच आहे ना. मग हा विचार प्रॉपर्टीच्या बाबतीत पण करा. कशाला 3 वाटे करू आणले तुम्ही उगाचच. आणि जर का माझ्या प्रॉपर्टीमध्ये काही लफडे झाले तरी सुरसुरी मी अगरबत्तीने पेटून लक्षात ठेवा. बघा कसं बोलतोय माझ्या बाळाला. बाबा, लिंबू बाळा, उलट्या काळजाचा आहेस का तू? अरे पण बाबा, कशाला तुम्ही सगळे करताय पण. बेटा मी तुझ्याकडनं किती अपेक्षा करतो तुला कळत कसं नाही. मला वाटलं तू आता मोठा भाऊ झालास म्हणजे समजूतदार होशील, आपल्या दोन्ही भावांच्या जबाबदाऱ्या घेशील, हा त्यांना सांभाळशील, ह्या सगळ्या घराची जबाबदारी तुझ्या खांद्यावर घेशील. पण नाही, तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. बाळा, माझी अर्धी लाकडं स्मशानात गेली रे. बाबा, तुमची लाकडं स्मशानात गेली, त्यांच्यावर पाऊस पडला, त्यांना नवीन कोंब आलेत. बाबा, माझ्या लाकडाचं काय?
ए लिंबू दादा तू काळजी नको करू तुझी लाकडं मी वाया नाही जाऊ देणार काय करशील तू? आपला गौरव मोठा झाला नाही की मी त्याच्यासाठी बॅट बनवेन मग असा स्टंप लावेन मी आणि त्याच्यावर तुला बेल्स म्हणून ठेवीन भिकाऱ्या. लिंबू बाबा लहान भावाची असं बोलतोस मग तो कसं डोळे बघ डोळे बघ चष्मा लावा चष्मा लावा आधी मला भीती वाटते चष्मा लावा. भीती वाटते. आणि तुम्हाला सांगतो बाबा मी परत सांगतो माझं नाव लिंबू नाहीये माझं नाव गौरव आहे गौरव कळलं जे 15-15 मिनिटाला डायपर मध्ये रंगाची उधळण करतं ना ते लिंबू आहे मी नाही. ठीक आहे हा बस आजपासून या घरात 2 गौरव आहेत. हो? नाही नाही तू मध्ये बोल नको बने मला नावावरून भाऊबंदकीचा वाद नकोय आपल्या घरात. अरे कितीतरी घरं उद्ध्वस्त होताना पाहिलेत मी. नको तोही गौरव हाही गौरव. हा. चला ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसं होईल. काय झालं वास कसला येतोय हं? दत्तू गौरवचा डायपर बघ. हे! काय झालं मी डायपर लावतो हात लावून बघ डायपर काय? मी डायपर लावतो थांब इकडे मारून टाकी त्याला मी इकडे उभा राहा इथे उभा एक राहा. मिनिट मी डायपर लावतो का सांगा असं याने दत्तू, हात लावला मला बाबा मी डायपर लावतो का भिकाऱ्या मुद्दाम करतो का रे तू इकडे बघ बाबा तुम्ही चष्मा लावा हा. मी डायपर दत्तू बाळा असं करतात सॉरी म्हण गौरवला. सॉरी भिकारी सॉरी गौरव सॉरी ए सॉरी तू तरी असं नको करू रे राजा. आपल्या गौरू बाळाला सॉरी शब्दाचा अर्थ कळतो का हा? नाही. कळतो त्याला कसा कळेल तो लहान आहे की नाही त्याला नाही. फक्त एवढंच कळतं हा घरभर नागडं फिरायचं आणि सतत शिशी करायचं काय रे लबाड हं? गौरू आमचा नागला डायपर मध्ये हागला हं? लबाड बाबा लय घाण वाटतं ऐकताना ऐका ना असं वाटतं मी नागडा फिरतो घरात का बोल लिंबू बेटा अरे नावं सारखी असल्यामुळे हा गोंधळ होणार ना असे छोटे मोठे गैरसमज होणारच त्याला पर्याय नाही हा लबाड कसा असतोय पप्पी पाहिजे हं? पप्पी पाहिजे दत्तू दादाची पप्पी पाहिजे ए दत्तू बेटा गौरवला पप्पी दे हा भिकारी याला याचं काय करूया मी अरे हा कशाला माझी पप्पी घेतोय हे तू कशाला माझी पप्पी घेतली रे मग दोघांचं नाव एकच आहे ना. नाही नाही बस झालं राहू द्या असू द्या माझं नाव लिंबू तर लिंबू पण मला ह्याची पप्पी घ्यायची नाहीये अरे पण तू आता म्हणालास गौरव पाहिजे माझं नाही नाव नाही आतापासून माझं नाव लिंबूच मला ह्याची पप्पी घ्यायची नाही आयुष्यभर कळलं ठीक आहे. बस दत्तू जा आपल्या बाळासाठी कोळशाची धुरी घेऊन ये जा. आणि जर कोळसा पेटत नसेल ना तर अख्खा जळून घे आणि पेटव सुधार रे सुधार हं, कसं बोलवतो तुला कसं कसा करतो मला बघितलं का तू मोठा आहेस ना पण सतत भावंडाचा राग करणं हे तुला नाही शोभत बेटा. आता तू मोठा झालायस कळतं तुला काहीतरी कामाचं बघ. आता दत्तूची शाळा सुरू होईल गौरू बाळाची पण शाळा असेल नंतर त्याची औषधं कपडे खेळणी ह्या सगळ्याचा खर्च मी एकटा कसा बघू मला नाही झेपणार रे बाळा. तू काहीतरी कामाचं बघ म्हणजे काहीतरी कामाचं बघ. मी हां अहो मी काय म्हणते मी माझ्या मैत्रिणीशी बोलू का कशाबद्दल त्यांच्याकडे ना पापड लाटायला एक माणूस हवाय. हो. पापड लाटायला एक माणूस हवाय म्हणजे कसं म्हणजे बघा रोज 40 पापड लाटले ना रोजचे 5 रुपये मिळतील. वा. हो म्हणजे कसं बाळाचं सगळं आवरलं जेवण करून लिंबू बाळ बाहेर जाईल आणि पापड लाटत बसेल ना 4000 पापड लाटले तर किमान 500 रुपये तरी मिळतील हो रोजचे दिवसाला. बघ वा गेल्या जन्मात तुझ्या बाबाचं मी काय खाल्लं होतं का कशाला मग एवढं सगळं करते सांग ना दिवसभर तुझ्या पोराचं पण करायचं मग तुझ्याकरता 1.5 ट्रक जेवण बनवायचं मग मी जाऊन 4000 पापड लाटणार कशाला एवढं सगळं पाहिजे नको ना बाबा सांगा ना ठीक आहे तुला नाही करायचं का नाही करणार मी करतो हा. मला झेपेल तसं मला जमेल तसं मी करतो ही सगळी कामं कारण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे ना चालेल हरकत नाही बाबा नाही काय हरकत नाही मी करतो कामं पण एक अट आहे मी ही सगळी बाहेरची कामं करेन पण तुला घराकडे लक्ष द्यावं लागेल. हा मी देईन घराकडे देशील ना हा देईन शाब्बास. हे बघ मी काल गौरू बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो हा त्यांनी सांगितलं त्याचं पोट खराब आहे त्याच्या शीचे सॅम्पल तपासायला सांगितलेत त्यांनी. बेटा त्या बाटल्या कुठे आहेत आण पटकन ठीक आहे ह्या घे ह्या 7 बाटल्या आहेत रोज एक सॅम्पल घ्यायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं कळलं. दादा माझ्या पण 2 बाटल्या घे हा तुझ्या कशाला माझं पण कधी कधी पोट दुखतं. दत्तू अरे काय झालं? किती भिकारी आहात रे तुम्ही लोक बाहेर लोक रंगपंचमी खेळतायत आणि मी घरामध्ये रंग कोणता खेळत बसू जाऊ दे. ह्या बाटल्या भरून फ्रीज मध्ये ठेवू
तुझी अरे ना जाऊ दे. फॅमिली आहे यार तुमची यार, खरंच नाही यार, मला कळत नाही. कशाला तुम्ही सगळं सांगता? मला झेपलं असताना मीच एकटीने सगळं केलं असतं. पण बाळणपणात सुकले हो मी खूप. सुकले कॉलेज मधला नुसरत फतेह अली खान दिसतोय आणि सुकले म्हणते. दिवसभर खा काजू खा, बदाम खा, पिस्ता खा, 4 लिटर दूध पी आणि मग ते सुकले म्हणून. कुठल्या ऐकायला सुकलेस ग तू? किती खोटं बोलशील? सुकले लावलं उगाच आपलं. बाबा हे सगळं खोटं चाललंय बाबा, हे मला पटतच नाही सगळं. पण लिंबू बाळा, तुला लाज नाही वाटत? तुझ्या आईचं खाणं काढतोस हा प्रभे? बघ बघ, नशीब हे सगळं बघण्याआधी तू निघून गेलीस, नाहीतर तुझा तंबाखू आणि जर्दा खाणं पण काढलं असतं याने. प्रभाई जर्दा खायची? हो, आज जो मी कमी तिखट खातो ना, तो तिच्याच चुन्यामुळे झालेल्या जखमांमुळे. लग्नात जेव्हा अंतरपाट पडला ना, तेव्हा वसाडी तंबाखू मळत होती. बरोबर, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. कुठल्या घरात जन्म लावलो यार मी? बाप सेक्सी, आई तंबाखू खाते. काय खरं माझं? काय म्हणालास? नाही बाबा, सॉरी बाबा. काय म्हणालास? बाबा सॉरी, ते मला असं म्हणायचं नव्हतं, पण बाबा बाबा, बाबा मला कशाला मारा तुम्ही? तू माझ्यावर आवाज चढवतोय? हा गौरू बाळ हसतंय. त्याला आवडलं वाटतं. परत मारा. मला मारा. परत, ओ, किती? हे परत त्याला मारा. आवडलं? हो, ओ. बाबा मारा मारा. बाळा हे बघ, बाळा हे बघ. बघा आता नाही. मला ह्या बाईचा सगळा प्लॅन माहित आहे. तुम्ही मला मारणार, मग ते बोलणार पोरगा हसतंय. मग एक काम करू, आपण गौरू बाळाला घरातच ठेवून घेऊ, म्हणजे ह्याला मारू, म्हणजे हा हसेल. सगळं माहित आहे मला बाबा. हो. मी नाही राहणार या घरात, कळलं काय? जोपर्यंत तुम्ही यांना हाकलत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही. बस मी चाललो. ए दादा, काय? थांब 1 मिनिट थांब. काय रे? तुझी बॅग घेऊन जा जाताना. माझ्या बरोबर कपाटात चल ना. तुला हुक म्हणून लावतो का ना बघ कपाटामध्ये लाग्या. हा घराबाहेर गेले केवढी शांतता होते ना घरात. असो दत्तू बेटा, हा बाबा. बाळाकडे लक्ष दे. वने हो. चल. अहो, आत्ता दमला होतात ना तुम्ही? अगं भांडी धुवून झाली, आता कपडे शिल्लक आहेत ना. हा, मी तेच म्हणते. मग? तुम्ही सगळं एकटंच करता, मला काही करूच देत तू नाही. चल आता. तुम्ही एकटंच. अहो, वा बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा, मला गंमत अशी वाटते की एकही घटना नव्हती या स्किटमध्ये, काहीही हॅपनिंग नव्हतं, पण तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतकं पकडून ठेवलं ते निव्वळ तुमच्या चौघांच्या परफॉर्मन्समुळे. ब्रिलियंट. दत्तू, तुझ्यात कमी नाही येतं किडे दत्तू, खूप आहे. वा, मजा आली. ओमकार, काहीतरी वेगळंच कॅरेक्टर प्ले करतोस तू आहे. म्हणजे ना मला गंमत वाटते की इतकं हिलेरियस चाललंय आणि तू त्या कॅरेक्टरचा सिरियसनेस थ्रू आउट मेंटेन करतोस आणि त्यामुळे ते जास्त मजा येते त्याची बघायला. गौऱ्या, आम्हाला माहिती आहेस की तू किती आगाऊ आहेस, पण तरीसुद्धा तुझी कीव येते. इतकं ताकदीचा परफॉर्मन्स असतो तुझा. म्हणजे स्किट संपले असं वाटतं नाही याला असंच पाहिजे, पण स्किट बघेपर्यंत असं वाटतं अरे 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 काय चाललंय रे याच्यात. हा जो तू आव आणतोस गरीबपणाचा किंवा हा जान कुर्बान, क्या बात. वा गौरी. फॅन्टॅस्टिक. वनिता, फार गोड, फार मजा आली. ब्युटिफुल परफॉर्मन्स. मस्त, थँक्यू. भारदस्त आवाज आणि दमदार अभिनयानं अनेक मालिका आणि चित्रपटांमधून आपला दबदबा निर्माण करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार अनंत जोग आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत. आणि त्यांच्यासोबत होळीचं काव्य संमेलन रंगवायला आज इथे येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे सर, आमच्या इकडे मंडळात दरवर्षी हा कार्यक्रम होतो. तिथे मसाला दूध आमचं खूप फेमस आहे सर. ते सेलिब्रिटी मागून मागून पितात. एकदा तुम्ही बने दे तिकडे दे. मला त्या मसाला दुधामध्ये 4 वेळा बिरळ्या टाकून द्यावं. करूया हा. सगळेजण हे घ्या. हा. चांगलं लागत मला तर 4 वेळा टाकायच्यात नाही तर कार्यक्रमात, त्याच्यामुळे. खूप सेलिब्रिटी इथे येऊन गेलेत. हा,
तुम्ही घ्या. मागच्या वेळेला प्रसादोक आले होते, ग्लास पण घरी घेऊन गेले. स्टीलचा असून हो सर, हो सर, सर सर हा, हा, द्या या. हा. लागलं तर घ्या, अजून मसाला दूध आहे हो आमच्या गावात. हो सर घ्या घ्या. हा छान छान छान. थँक्यू सर, तुम्ही आलात इथे. सर तुम्ही स्वतः इथे आलात, आम्हाला खूप भारी वाटलं. स्वतः इथे म्हणजे माझ्या वेळी दुसरा येतो कधी. नाही तसं नाही, एवढे मोठे कवी आहात तुम्ही, तरी सुद्धा इथे आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. एवढ्या छोट्या मंचावर आलात ते. पण याच वेळेला तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना. हा सर. हा कार्यक्रम चालू असताना यात काही व्यत्यय येईल, म्हणजे शिट्या वाजवणं, काही कमेंट्स करणं, असलं काही केलं तर मी हा कार्यक्रम अर्ध्यात सोडून निघून जाईन. उद्या याची बोंबावून झाली, आनंद दोघांनी कार्यक्रम अर्धवट सोडला, मला काही फरक पडत नाही. हो सर, मी सांगितलेलं आहे, बाहेर सूचना पण लिहिलेल्या आहेत. कृपया कुणी असं करू नाही होणार, नये. शिट्ट्या बिट्ट्या कोणी प्लीज. नाही होणार सर, नाही होणार सर. ठीक आहे. मी ओळख करून देतो, हे आमचे भावी नगरसेवक आहेत, नमस्कार. प्रसादजी खांडेकर या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. अरे वा, व्हेरी गुड. मस्त करा. हो, एकदम कार्यक्रम उत्तम होणार, काही टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आहे मी व्यवस्थित करतो, काही टेन्शन नाही. हा मॅडम एक मिनिट. हा मॅडम मस्त करा कार्यक्रम. होणार, मस्त होणार, मस्त होणार कार्यक्रम. छान करा कार्यक्रम, छान करा, मस्त करा. बसा बसा बसा. यांचं काय असू द्या. सर दूध द्या ना, अजून दूध आण. सर ते थोडे हळवे कवी आहेत. हळवे कवी आहेत ते, त्यांच्यात कारुण्य खूप भरलेलं आहे म्हणून ते जरासे असे आहेत, वेगळ्या धाटणीचे कवी आहेत सर ते. एवढं हो, खूप आहे. आहे दुधू आहे, दुधू आपलं दूध आहे. आहे का? होणार सगळं होणार. आहे सर. घ्या सर, दूध घ्या. चला मी बसलो. हो, मी बसलो कार्यक्रम. चला, होतं. कार्यक्रम सुरू करतो. हा भाऊ, कार्यक्रम सुरू करा. घ्या ना, दूध घ्या ना, दूध आहे. हो हो. घ्या पांढरं दूध आहे. घ्या खरंच घ्या. नमस्कार रसिक हो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी निवेदक समीर चौघुले. किसी ने खूब कहा है अरे पूरे मी मैं तेजा हूँ, मार्क इधर है. याचा काही संबंध नाही आपल्या कार्यक्रमाशी, पण एक जस्ट किसीने कहा है म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. महाराष्ट्रातील 3 रत्न इकडे आलेले आहेत, काव्य रत्न. त्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण सुद्धा म्हणू शकता. सगळ्यात आपण ओळख करून घेऊया. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी अनंत जोग, ज्यांना आपण कवी झुंजू मुंजू असंही म्हणतो. हे कवी निसर्ग कवी आहेत. निसर्गातील तरलता ते आपल्या शब्दांमध्ये इतक्या उत्तमरित्या समोर आणतात की आपल्या तोंडातून सहज बाहेर पडतं, वाह 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 वाह. आपल्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलेला आहात खरंच, पण त्यांच्या 2 अटी आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रेक्षकांनी इथे आरडाओरडा करायचा नाही, व्यक्त होताना उन्माद दाखवायचा नाही. हे असं कृपया करू नये, ही तुम्हाला विनंती आहे. नाहीतर ते इथून तडक निघून जातील. तर आपण आपली लाज बाळगायची आहे. मी ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे. आणि कसं आहे, प्रत्येक कलाकार असतो, त्याच्याकडून तुमच्या जशा अपेक्षा असतात तशा कलेच्या प्रेक्षकांकडून त्या अपेक्षा आहेत. त्यामुळे कृपया नीट वागा. तर आपण आता वळणार आहोत. कवी झुंजू मुंजू. घ्या ना, दूध घ्या. चांगलं असतं दूध, काही हे नसतं. घ्या कवी झुंजू मुंजू. कळलं, ऐकलंय नाही परत. समीरजी नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. मी आता माझी कविता सादर करू का? हो कृपया रसिको. जरा भोजन जरा थांब जरा. हो, या. नाजूक भोळ्या भूमीवर. वा वा. नाही वावा नाही. चांगलं होतंय. उगाच काय वावा. चांगलं झालं. नाजूक भोळ्या भूमीवर नाही मज्जा नाही येत आहे.
नाजूक हां मी तुम्हाला एनॅक्ट करून दाखवू का म्हणजे अभिनय दाखवा तसं हो दाखवा ना नाजूक भोळ्या भूमीवर हवेचा हिंदोळा पानांची सळसळ करते कोकिळेच्या मना कोकिळेच्या मना आणि हा निसर्ग लावित असे मला आगळाच चाळा वा रसिक हो अतिशय सुंदर याने जी चाल लावली ना 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 बा ना 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 मा ना शब्द जाऊ द्यात ते नव्हतेच पण ही जी चाल लावली रसिक हो ही अंतर्मुख करून गेली विचार करायला लावून गेली रसिक हो थोड्या मोठ्यांच्या अशा चाली असतात आपण पुन्हा वळणार आहोत एका मोठ्या कवयित्रीकडे किसीने खूप कहा है चप्पा चप्पा चरका चले चप्पा चप्पा चरका चले ओली बोली बेली बोले बेली आहे की सेली आहे पुढे रसिको हे होत राहतं शब्द कधी येतात कधी उडतात तो महत्वाचा भाग नाही आहे याचा काही संबंध नाहीये खरं तर कार्यक्रमाशी पण आपण आता वळणार आहोत या कवयित्रींकडे या कवयित्री आहेत आपल्या मातीतल्या यांनी जे आयुष्यात केलेलं आहे आज काम केलेलं आहे ते आज त्या आपल्या समोर येऊन ते दाखवणार आहेत या जुन्नरला राहतात आज नम्रता हे नाव घेतलं की समोर येते ते जुन्नर तर आज या आपल्या मातीतले कवी इकडे काय दाखवणार आहेत हे आपण सगळे बघणार आहोत तर कवयित्री नम्रता संभेरावजी धन्यवाद तर मी कविता सादर करते अगं बया ए दत्तू बघ रे काय झालं नाही कविता आहे अच्छा ही कविता बरोबर मला वाटलं काही अगं बया मोगरा कसा डवरला रात राणीचा गंध कसा माती मध्ये पसरला ऐकलं का सर मोगरा कसा डवरला रात राणीचा गंध कसा माती मध्ये पसरला मणा मध्ये एकच गंध बहरला अंगावर माझ्या आहे ग रोमांच शहरला वा 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रसिको यांची सुद्धा चाल ह्याच्या क्या बात आहे म्हणजे ना या बात आहे म्हणजे हे नवीन चाल या मंचावर आपण ऐकलेले आहेत आता पुढे आपण वळणार आहोत रसिको तत्पूर्वी किसीने खूप कहा है इडली 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 रसिक आपण वळणार होतो आपले पुढचे कवी इकडे आलेले आहेत कवी कारुण्य रसिक हो तुमच्या अश्रूंचं भान आता फुटणार आहे कारण हा माणूस जेव्हापासून त्याला समज आलेली आहे तेव्हापासून हा माणूस हसलेला नाहीये याच्या क्षणाक्षणात रोमारोमात कारुण्य भरलेलं आहे रसिक हो तर कवी कारुण्य आपल्या समोर बसलेले आहेत उर्फ ओंकारजी भोजने आपल्या कविता सादर करणार आहेत ओंकारजी हे कविता आहे ना सादर करा लोक बसलेत ना कविता हा आग लागली झोपडीला वा वा चांगलं आग लागली झोपडीला माय माझी आत हो वा वा आग लागली झोपडीला माय माझी आत हो गोठ्यात वासराचा हंबरडा आई तुला शोधू कुठे क्या बात आहे सर वा 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कारुण्य कवींसाठी रसिको किसीने खूप कहा है कि कितने आदमी थे और किसी ने खूब कहा है कि मैं तुम्हारा नमक खाया है और नमक खाने के बाद कार्यक्रम सुरू जरा थांब अरे कार्यक्रम सुरू आहे, थांब जरा, काय काम आहे? 2 मिनिटं आहे ना सर. बोलायला बरं क्षमस्व मी जरा आलो एक तांत्रिक अडचण झालेली आहे काय झालं सर एक घोळ झालाय सर काय घोळ झाला मगाशी जे दूध वाटलं ते हे प्याले का
हे काय पिताय चांगलं दूध आहे लागलं तर प्या दूध प्या लागलं तर प्या हळद कमी आहे त्याच्यात पण काय ए, हरकत हळद नाही हळद घालायला चालतंय, सांगताना हळद अहो सर ते मसाला दूध नाहीये सर मग ती थंडाई आहे सर. हे जे पितायत ती थंडाई म्हणजे ती वाली थंडाई. हो सर. अरे काय चाललंय असं कसं झालं पण अरे मग गरम दूध कुठे ते मसाला दूध कुठे अहो सर त्या विराजने घोळ घातलाय सगळा. काय? मसाला दूधवाला जे पातेलं होतं ना ते नगरसेवकांची माणसं बसलेत खाली तिकडे नेऊन ठेवलं आणि त्यांचं थंडाईचं पातेलं वर आणून दिलं. काय बोलतोयस काय मगाशी ते वाटलं सर मी सगळ्यांना. अरे पण आता हे कवितेचं काय होणार आपल्या कवितेचं काय होणार इकडे सर हे ये ना इकडे टक्कू. सर असं करू नका सर ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आहात तुमची नियमावली आता मगाशी वाचली आपण हे असं तुम्हीच सांगितलं करू का हा तर रसिक हो हे टक्कू नका करू सर प्लीज करू नका तुम्ही झुंजू मुंजू कवी आहात झिंगू पिंगू कवी नाही आहात प्लीज असं करू नका, सर. शांत बसा. प्लीज असं टक्कू सुरू करणार आहे कार्य सर हे नका म्हणू अरे काय चाललंय काय घातलंस तू त्याच्या थंडाईमध्ये स्ट्रॉंग झाले भरपूर स्ट्रॉंग झाले. इतके स्ट्रॉंग 2 ग्लासात चढली यांना दत्तूने 2 चमचे घेतले आता खाली कुत्र्यासोबत लपंडाव खेळतो सर. अरे अरे आता काय होणार काव्य संमेलनाचं काय करायचं अख्खं काव्य संमेलन केस याचा गळाला आनंद माझा पळाला. हे चांगलं केस याचा गळाला आनंद माझा पळाला उदास वाटे मज उदास. तुकडत कवी आहे हा तुकडत कवी आहे त्याच्यापेक्षा मी चांगली कविता करू शकतो तिने तुला ठिचकीन बुट्टे मारीन पाती वा 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 हरकत नाही तुझ्यामुळे झालं हे टक्कू ए, क्या चल रही रे तेरी खोपचा मीटिंग हमको भी समझ नहीं दे रहा जरा. हे पण लागले आता हे बघा तुम्ही गावरान कवी आहात तुम्ही बिहारन कवी नाही आहात तर मला तुम्हाला एवढं सांगायचं की जरा शुद्ध मराठीत तुम्ही बोललात तर क्या मला गावरान बोलतोय मी गावरान आहे बाय माझी गावठी ती गावठी तुझी मराठी ती मराठी का मैं आवाला कुत्रा तू कुत्रा आणि तू आवाला कुत्रा तो आम्ही का जागात कुचक्या दात कशात घालीन कशात लई हसलास तर कशात घालीन वा 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 रसिको हो वा वा खरंच रसिको 20 वर्षापूर्वी आम्ही एका एकांकिकेत काम केलं होतं तो परिच्छेद आता त्यांनी फार छान म्हणून दाखवलेला आहे खरंच नम्रता तुमची मेमरी इतकी सुंदर आहे खरंच मला खूप आनंद झाला त्याचा मेमरीचा वा 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 टक्कू आपण आता वळणार आहोत एक मिनिट मी आता आपण आता पटकन कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि पटकन कार्यक्रम संपवणार आहोत आपण तर आपण वळणार आहोत कारुण्य कवींकडे तुम्ही तुमची कविता पटकन सादर करा नका बघू पटापट सादर करा हां चला चला हां फार वेळ जातोय पटपट पतीचा मृतदेह. अरे नाही हे हसायचं नाही पतीचा मृतदेह मांडीवर ठेवून ती म्हणाली हसू नका कडक पाव ठेवलेत का मांडीवर मृतदेह आहे ना तो मृतदेह हा पतीचा मृतदेह मांडीवर ठेवून ती म्हणाली राजसा कामावर जायला सकाळी किती वाजता उठवायचंय. रसिको हे काय होते तुमचं कळतंय का तुमचे शब्द वेगळे आहेत आणि हावभाव तुमचे वेगळे होत आहेत एक नंबरचा तुकडत कमी आहे तुकडत त्याला काही येत नाही हसतोय नुसता अरे मला द्या ना संधी आता- द्यायचं माकड सकाळच्या दे ना मला संधी आता हेच सादर करणार आहे कविता त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजूया नाही टाळ्या नाही वाजवायच्या शिट्टी वाजवायची शिट्टी नाही, शिट्टी मला नका- टाळ्या नाही आवडत अहो शिट्टी नका वाजवू इथे तुम्हीच मगाशी म्हणाल तर शिट्टी चालणार नाही. त्यामुळे आपण वाजवायला काय हरकत आहे मी शाळेत असताना इतकी बोटं घातली पण एकदाही वाजली नाही तुम्ही वाजवा ना सर मी नाही वाजवू शकत शिट्टे मी नाही वाजवू शकत का नाही वाजवू शकत अरे सर या आहेत ना ह्या हे बघा तुम्ही टाळ्या वाजवा तुम्ही वाजवा ना टाळ्या नाही तुम्ही शिट्टी वाजवा शिट्टी सर नियम असतात नियम केले हो गाडवाच्या गाडी
गाढवाची गाडी. रसिको, गाढवाची गाडी म्हटलं की समोर काय येतं? काय तर? आणि बापा गाडी, गाढवाची गाडी. रसिको, या कवींची ही खासियत आहे की हे जे कवी आहेत ते निसर्ग कवी आहेत, पण ते निसर्ग कविता करता करता बालकवितांमध्ये कधी घुसले. हा हा हा. आणि बाल आपण लहान असताना ते गाणं होतं, गाढवाची गाडी, मोराची साडी, बोकडाची दाढी. हा, होतं की नाही गाणं लहानपणी? हा, कांगारूची माळता हेडी. हा, असं होते विविध गंमत जम्मत असतात अशा. मी काय म्हणते, ते जर म्हणतील का बुवा तुम्ही शिट्ट्या वाजवा तर मला चालेल. मी काय आपण जरा वेगळं करू. मी काय अहो, नाही, काव्य- करते, मी नाही हो. का अरे, मी अशी चालत जाईन बोले कसं काव्य इथं. संत- तुम्ही टोन घ्या नीट बस इथं, बस इथं. दोस्त आहे हा, मी आपली. चालत जाईन आणि तू शिट्टी वाजव बर का. नाही. हा, डुचक्या शिट्टी वाजव आणि तुम्ही सर मला म्हणायचं का बुवा पलट. बल्लन हे शिट्टी वाजवणार आहे. मी इथनं नाही चालत येते. हा, हा. अरे नाही, मी तोंडात बोट घातल्यावर तू शिट्टी वाजवायची. आता खाला मी वाजवतो. बहारदार काव्य संमेलन. खूप मजा आली. प्रसाद दा. आनंद काका, तुमचं खूप खूप जोरदार स्वागत या मंचावरती. अदरवाईज इथले परफॉर्मन्स बहारदार होतात, पण आज तुम्ही आल्यामुळे 100% बहारदार राहिला पाहिजे. तुम्हाला लहानपणापासून इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे, पण मला खूप दिवसांपासून तुम्हाला काहीतरी ह्युमरस सादर करताना प्रचंड इच्छा होती आणि आज या स्किटच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. फार मजा आली तुम्हाला या अशा रूपात बघताना आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ नटाला आज इथे येऊन परफॉर्म करावं असं वाटलं. हा आमच्या पूर्ण टीमचा सन्मान आहे असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. बाकी तुम्ही तिघही ठार वेडे आहात, सगळेच वाईट चालीचे कवी आहेत इथे. किसीने खूप काय आहे की मला काय माहित नाही काय काय. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सई. ॲब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स होता. आनंद काका, तुझं या मंचावर खूप जंगी स्वागत. मला तुझ्यातला ॲक्टर तर सगळ्या महाराष्ट्राला काय भारतालाच आवडतो, पण मला तू जास्त आवडतोस कारण माय लाईफ माय रूल्स ह्या मोटोनी तू जगतोस आणि मला अशी माणसं भयंकर आवडतात. तू एकतर खूप चूजी आहेस तुझ्या कामाच्या बाबतीत आणि आमच्याकडे यायला तू राजी झालास त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज 4 चांद इथे येऊन लावलेस त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि सचिन सर आणि सचिन मोटे, अशा पर्सनॅलिटीच्या माणसाला असं कॅरेक्टर दिलं, ही विजन तुमच्याकडे आहे, त्याबद्दल तुमचे खूप काय म्हणे अभिनंदन आणि धन्यवाद. फार मजा आणलीस आनंदादा, मस्त मजा आली. आनंदा, तुम्हाला इथे झुंजून जाऊन परफॉर्म करताना कसं वाटलं? नाही काय, एकतर माझ्या स्वभावाच्या अत्यंत विरुद्ध हे कॅरेक्टर आहे, असं मी कधी केलेलं नाही. तर म्हटलं करून तर बघू, फार तर काय होईल, चुकीन यापेक्षा जास्त काय होईल. पण ह्या दोघांनी जे मला सांभाळून घेतलेलं आहे की म्हणजे एखाद्याला प्रोत्साहन कसं द्यावं ते या दोघांकडनं शिकावं. ही मुलगी नसती तर आज माझं काही खरं नव्हतं. खूप धन्यवाद आज आमच्या हास्यात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. Thank you. खूप धन्यवाद. मंडळी, उंच कड्यावरून खोल दरीत उडी मारत बंजी जम्पिंगचा आनंद लुटायला गेलंय एक कपल. बघूया तिथे काय घडतंय. ये हळूहळू सावकाश. इथून इथून बापरे, खूप खोल आहे हो, खूप खोल आहे. जमणार आहे का आपल्याला? जमणार आहे आपल्याला, घाबरायची काहीही गरज नाहीये. तू भीती नको राहू मनात. तू हा विचार कर ना, आपण दोघं असं एकमेकांना मिठी मारून एकत्र बंजी जम्पिंग करणार. मग या ढगांमधून आपण ढग छेदत छेदत असं मिठीतच खाली जाणार, असं झुलणार. काय रोमॅन्टिक आहे. तुम्ही सांगताय त्यावरनं खूप रोमॅन्टिक वाटतंय ना? एक्साइटमेंट पण आहे. की नाही? टेन्शन आलंय हो, काही होणार नाही ना आपल्याला? रसिका, काहीही होणार नाही आपल्याला. नक्की? हे बघ, लक्षात ठेव, या माणसाने आपल्याला हे दिलंय की नाही, हे ते पायाला लावायचं, उडी मारायची, झुलायचं, काठावर त्यांची माणसं असतात, ती माणसं आपल्याला सुलट करून बरोबर सोडणार.
मग आपण वर यायचं, इतकं सिम्पल आहे. करूया. शेंगदाणावाला शेंगदाणे हो साहेब, शेंगदाणे घेणार काय बम्पिंग तर जम्पिंग करायला? इकडे 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 काय ओ शपथ रसिका हे बघ. अरे साऊथ इंडियामध्ये मराठी बोलणारा माणूस. नाही, मला साऊथची भाषा येत नाही ना, म्हणून मी मराठी बोलतो. अच्छा. स्किट पडेल ना. नाही नाही, म्हणजे काल रिहर्सल मध्ये मी 2-3 तास ट्राय केली नाही असं नाही. मग सगळं म्हणाल रिस्क घेऊ नको म्हणून, बाकी काय नाही. घ्या 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 शेंगदाणे, खारे खारे शेंगदाणे. मजा येते उडी मारताना. अहो काय वेडे आहात का? काय आहे? शेंगदाणे घेऊन कशी उडी मारू? मग मुळात मला सांगा, बंजी जम्पिंग सारख्या ठिकाणी ते उंचावर तुम्हाला शेंगदाणे विकायला कोणी ठेवले हो? नाही, शेंगदाणे विकायला ठेवली नाही आहे, मग पंच काढायला ठेवली नाही. नाही, नुसतं काय शेंगदाणे इथं विकत बसू. काय करायचं? बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्याचा अर्थ काय माहितीये काय का? काय काय स्किड जर पडलं ना तर त्याला टेकू लावण्यासाठी मला इथं ठेवली नाही. हो काय सर मला बोलले की मोरेना टेकू द्यायला तुला इथे ठेवलंय. काय तुम्हाला टेकू देणार? हो देणार सर बोललेत. सिनियर तू आहेस का मी आहेस रे? मग असू दे, काय त्यात काय आलं एवढं? एवढ्या काय झालं माझ्या तुम्हाला बोलतो तो. वासड्या बाबा, तुला सांगतो टाकीन फाडून तुला. ऐका ना. काय ऐका? हा, मला बोलतो सिनियरला. अरे दोघं पण ऐका, स्किट तुमच्या भांडणाचं नाही, आमच्या बंची जम्पिंगचं आहे. करू होय काय? मग ये इकडे चल, आरामात, काही घाबरू नकोस. हळूहळू ते बांधूया आपण. क्या अन्ना इथं कैसा सब ठीक ना? या यंदा नारळ उरलं इले ओके 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 छोटू, इसके बाद मैं जाएगा रोज की तरह. आरामात आरामात. रसिका थांब, घाई नको करू. थांब थांब, नको ना थांबा. शांत शांत. वहिनी वहिनी, काही काळजी करू नका, व्यवस्थित होईल सगळं. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मराठी बोलले. अजून एक मराठी म्हणून. अहो, तुम्ही मराठी आहात का? मी मराठीच आहे, मूळचा मराठी. आय वर्क हिअर इन साऊथ फॉर 10 years. अरे गंमत आहे हा तुमच्या भाषेची. मराठी बोलताना शुद्ध बोलता आणि इंग्लिश बोलताना लहेजा लागतं. गंमत आहे. नाही, त्याचं काय, मराठी मी व्यवस्थित बोलतो, पण इंग्लिश कसं झालं, आय टॉक विथ साऊथ इंडियन्स ओव्हर हिअर, सो दॅट्स वाय इट्स ऍक्सेंट. करा 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 करा. फर्स्ट टाइम I will tell you, if you are not living life on edge, then you are giving too much space, I tell you. माझा फेवरेट ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे बंजी जम्पिंग. करा करा, एन्जॉय एन्जॉय. थँक्यू एन्जॉय. काही घाबरू नको. एक मिनिट, तुम्ही वाऱ्याची दिशा वगैरे चेक केली आहेत ना? वाऱ्याची दिशा म्हणजे नाही, खाली उडी मारताना ना काय करायचं, वाऱ्याच्या दिशेने वहिनींचं डोकं नको. का? काय आहे, वेन वी गो डाऊन, मग काय होतं, आपल्याला अचानक लक्षात येतं, अय्यो हो, वारा तर या दिशेने वाहतोय. मग काय तुमचे केस उडणार, त्यांच्या डोळ्यात जाणार, मग हे डोळे चोळायला असा मिठी सोडणार. मिठी सुटली रे सुटली की त्या धक्क्याने दोरी तुटू शकते ना. इट विल बी डिझास्टर. हे दोरी तुटते वगैरे का? ऑफकोर्स. अरे हो, बघितलं ना. अरे कशी दोरी तुटेल? वेडी आहेस का तू? त्या माणसाने पक्की बांधली आहे की नाही इथे दोरी? हे बघ ना, हे सगळं आहे, कशी तुटेल? काय रे, व्यवस्थित बांधली आहे की नाही तू दोरी? आता नि मटा निन्न वड्डू. म्हणजे मी जे बोलतोय तेच तो बोलतोय. हा, लास्ट वीक एक कपल आला होता अण्णा. ते कपल होय होय, कपल कपल. काय त्यांना सांगू तरी द्या. काय आधीच कपल? नाही नाही, त्यांना माहिती आहे ना, माहिती आहे. सारखंच एक कपल होतं. अरे काय ना, एक्साइटमेंट मध्ये उडी मारली, वाऱ्याचा काय अंदाज घेतला नाही आणि झालं. काय झालं? अरे वारा दुसऱ्या दिशेने वाहू लागला तर नवरा गॉट पॅनिक. एवढा पॅनिक झाला सिच्युएशन मध्ये, त्यांनी एवढी गच्च मिठी मारली बायकोला, गळा आवळला ना तिचा. अरे म्हणजे खाली जाईपर्यंत शी वॉज डेड. आय टेल यू, आस्क हिम, आस्क हिम. काय रे, खरं बोलतो? अय्यो, आता नि मटा निन्न वड्डू. परत म्हणजे मी जे बोलतोय तेच तो बोलतोय. हो, अण्णांना विचारा ना तुम्ही. हो हो हो, अण्णा, मला माहिती आहे. हो, ती जी बाई होती ना, तिच्या गल्याची काय नाही नायलॉनची दोरी झाली होती. काय समजलं? एवढं घट्ट बिलक खोटं सांगतोय काय? नाही नाही, नको नको. तसेही तुम्ही फट्टू आहात. खाली जाता जाता तुम्ही घाबरत आणि मला पटकन गळा आवळला तर
नाही नाही अरे, नको नको नको. आणि गेल्या आठवड्यात आपलं भांडण झालं होतं, त्याचा राग काढायला तुम्ही घेऊन नाही ना आलात. अरे वेळी आहेस काय रसिका, काही बोलशील काय? मी कशाला तुझा गळा बिळा दाबे? नाही बाबा, नको ना घाबरवू तिला. काय प्रॉब्लेम आहे का तुझा? मी घाबरवत नाहीये. आय एम जस्ट मेकिंग अवेअर ऑफ द सिच्युएशन. मरायला अवेअर ऑफ द सिच्युएशन मारायला करतो. सॉरी. तू नको काळजी करूस. हे बघ, खाली आहे ना, खाली त्यांची माणसं असतात. हे बघ, इथून आपण उडी मारली ना की झुलायचं, त्यांच्याकडे जायचं, काटावर ते आपल्याला सोडवणार, आपण यायचं. Correct. चल. नाही ते बरोबर आहे. ते झुलायचं वगैरे खाली पकडणारी लोक असतात, इट इज राईट. पण आपण झुलायचं असतं हे लक्षात ठेवा. नाहीतर काय करतात रोमॅन्टिक कपल, झुलायचं विसरून जातात, खाली त्यांच्या रोमॅन्टिक फॅन्टसीज करत बसतात. नाही तुम्ही तसं करणार नाही. नाही. शी सिम्स मोर रोमॅन्टिक देन यू. अहो, काही काय नाही नाही, उलट हेच तसले आहेत. आमच्या सोसायटीच्या लिफ्ट मध्ये ना एकदा आम्ही दोघच होतो, तर माझं बंद झालं. हो त्याने सांगू द्या ना. म्हणजे लिफ्टचा दरवाजा बंद झाला, काय काय करतो सांगू द्या ना. नाही पण सगळं इसकडून सांगा. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. ऐका ना, सांगा प्लीज. अण्णा नाही म्हणू नको प्लीज. काय तुमची आजी इसपनी तिच्या गोष्टी सांगते? इसकटून सांगा. सट्टा बनणार नाही इंड ना रे उले इंदल ओके 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 खडकावर असं ऐकायला भेटतं काय आम्हाला कधी? ओके ओके ओके. उगाच हे नको. नाही काय आहे, हे रिस्की आहे. तुम्ही जर असं करत असाल तर इट इज रिस्की. लास्ट वीक तुमच्यासारखंच एक कपल काय झालं त्यांचं? खाली गेले, खाली झोका द्यायचा सोडून ते तिकडे पप्पी झप्पी घेत बसले ना. झोका थांबल्यावर कळलं नदीत मगर येते. ह्याच्यात मगर आहे. म्हणजे काय? मगर आहे आतमध्ये. नको ना, आपण वाटल्यास हवं तर फोटो काढूया, आपण टाकू, पण इथं नको. म्हणजे तू पॅनिक होते. शांतो. जर का सुसू करून मारी फाचकन. मला नाही करायचं. नको ऐक ना. रसा, नको. शांत हो. मला सांग, जर या पाण्यात मगर असती तर या साऊथ इंडियन माणसाने इथे बंजी जम्पिंगचं दुकान टाकलं असतं का? मला सांग. काय काळजी करू नको, मी तुला झुलवणार. चल. तुम्ही कसले झुलवणार? परवा गार्डन मध्ये घेऊन गेलात, झुल्यावर बसल्यावर धक्का मारायला गेला, स्वतःच खाली पडलात. हे नको सांगू. आणि साधी यानं कधी मेथीची जोडी आणायला सांगितली ना तर पालकाची जोडी घेऊन येतात. तू अरे मॉल मध्ये गेल्यावर बिलिंग साठी उभा राहत होता. आपण काय बघतो, जरा कमी लाईन आहे तिथे उभं राहायला, बरोबर मोठ्या लाईनीमध्ये जाऊन उभे राहतील. तुमचा हा ढोपडा मी संसारात सहन करते, इकडे नाही करू शकत. हो, माझा जीव जाईल, माझ्या जीवाचा प्रश्न आहे, तुमच्याही जीवाचा प्रश्न. वहिनी तुम्ही ते साईला. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे बघा. त्यांच्याकडे बघून झालं की माझ्याकडे बघा. काय बघायचा कार्यक्रम आहे? नाही तसं नव, अदनं मधनं बघितली तर मला रिॲक्शन देता येतील ना. मोठे चढा म्हणणं. हे एंड ना रे नाही. ओके बघायला नको त्यांना. ओके. हे बघा काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी जसं सांगितलंय तसं केलं ना, काही होणार नाही. ओके. मी गाईड करतो ना तुम्हाला. आय विल गाईड यू. आय हॅव एक्सपिरियन्स. ओके. एक्सपिरियन्स नकोय मला तुझं गायडन्स. आमचं बघू आम्ही. बाजूला चल. अहो ऐका ना, ते सांगतात तर ऐकून तरी घेऊयात ना. अरे रसिका नको ना यार. ते गाईड करतील आपल्याला नीट. अरे तो माणूस इथून रोज लोकांना रस्सी बांधून खाली सोडतो. तो सांगतोय ना, काय प्रॉब्लेम आहे? ओ तो फक्त सोडतो, मी जातो लोकांबरोबर रेग्युलरली. कळलं का? हे जे सिंगल लोक येतात ना, त्यांच्याबरोबर मीच तर उडी मारतो. मी एक काम करतो, तुम्हाला फक्त हे कसं बांधायचं आणि कसं उडी मारायची एवढंच सांगतो. ओके. जर तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर लिव्ह इट. आय डोंट माइंड. नाही चालेल आम्हाला. तुम्ही सांगा. आता करायचं असेल तर ऐकावं लागेल ना त्यांचं. आम्ही ऐकू. हे काढा. अरे पण गरज काढा. मला माहिती ना, मी करतो ना. ऐका ना. काढे. आपल्याला नाही पटलं तर आपण नकोच करूयात ना. फक्त ते काय सांगतात ऐकू. हळू कोण मोरेन. सॉरी. ते काढा. त्या पायातलं काढा. काढतो. शपथ यार रसिका, तुझी ना खूप नाटकं असतात. हे घे. आता हे बघा, हे असं आहे ना, हे असं इकडनं बांधायचं. त्यांनी कसं बांधलंय, हे असं बांधलं इथे. हे इथे असं घातलं. करेक्ट. हे कळलेलं मला. हे टाईट झालं. हे कळलेलं मला. हो येस. आणि हळूच उभं राहायचं. हळूहळू गड्यावर माहिती, यायचं. हळूच उभं राहायचं. या इथं माझ्याकडे बघा. खाली बघू नका. हळू या. काही होणार नाही. घाबरू नको. होईल. ते जास्त पुढे नका जाऊ. नाही मी दाखवतोय. इथपर्यंत कडेवर आला. असा हात घट्ट. आय एम सो सॉरी, मी जरा घट्ट धरतोय का ना आपल्याला. आणि आता मला मिठी मारा मला. एवढं घट्ट नको. नाही अहो आता उडी मारायची आहे ना. अहो तुम्ही नीट बघून घ्या. नाही, पण तसं नाही, मला इतर वेळेला गोंधळ घालता मग तुम्ही. वहिनी 1 2 3 म्हटल्यावर
जम्प म्हटल्यावर आपण उडी मारायची. ओके, हात फक्त सोडला ना तिचा असा 1 पकडलेला 2 3 जम्प. हात सोडाय तू पकडून ठेवलं. माझ्या बायकोला खाली घेऊन गेला. अरे माझ्या बायकोला खाली घेऊन गेला तो. माझ्या बायकोला खाली घेऊन गेला. हो वारटावा कशाला? माझ्या बायकोला खाली घेऊन गेला. अहो नेहमीच आहे त्याचं. तो दुसऱ्यांच्या बायकाला ना असा जम्पिंगच्या उड्या घालतो का नाही खाली. तरी मी सांगत होतो तुम्हाला त्याचं ऐकू नका म्हणून. तुला मराठी बोलता येतं? म्हणजे काय, मग अशी मराठीत भांडत नव्हतो आम्ही. थांबा, तुम्ही काळजी करू नको. हे घ्या 20 रुपयाला दोन आहेत, जास्त काही महाग नाही आहेत. घ्या तुमच्या तोंडात कोमाते शेंगदाणे. घ्या, घ्या, खा. अरे नको मला हात. अहो, खा रे शेंगदाणे. वा 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 वा, छान बागुंदी परफॉर्मन्स. म्हणजे खूप छान परफॉर्मन्स. बघा हासरसी काय म्हणतायत प्रसादा. मला हे नाव इतकं समर्पक वाटतंय, MHJ बंजी जम्पिंग. मला असं वाटतं की आपले जे सगळे लेखक आहेत, लेखकांची जी सगळी फळी, आज त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. अमोल पाटील, ऋषिकांत राऊत, मोठे स्वतः, प्रसाद, समीर, अभिजित पवार, विनायक पुरुषोत्तम, सगळ्याच लेखकांचं, कोणाचं नाव राहिलं असेल नजर चुकणे तर सगळ्या लेखकांचं कौतुक करायला पाहिजे. कारण हे सगळे लेखक दोन्ही पायांना मोठे आणि गोस्वामींच्या साखळ्या बांधून प्रत्येक वेळेला एका नवीन विषयाच्या दरीत बंजी जम्पिंग करतात. आणि वर येताना वेगवेगळ्या सिरीज घेऊन येतात आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा बहारदार अभिनय आम्हाला बघायला मिळतो. सो या निमित्ताने सगळ्या लेखकांना या बंजी जम्पिंगसाठी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स ॲज युजल. मजा आली, खूप मजा. सई रसिका, हे तसलेच आहेत. ह्याचं टायमिंग अप्रतिम होतं. आम्ही सगळे खूप हसलो त्या टायमिंगवरती. प्लॅटॉनिक ही कसली खंत, असलं ऐकायला मिळत नाही. ही कसली खंत, ही मला खंतच समजली नाही तुमची, पण गोड वाटली, मजा आली. आणि तमिळ आणि तेलुगूच्या नावाखाली आपण सगळे कन्नड बोलत होतात, हे फार भारी होतं. हे मला फारच आवडलं. हे मला खूप आवडलं. राऊत मस्त. पीपी, आज तू दाखवून दिलंस की पुरुष सुद्धा लाजताना किती सुंदर दिसू शकतो. मस्त, फार मजा आली तुला बघताना. मस्त झाली ही सिरीज. आम्ही खूप हसलो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू टीम. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाच्या रंगात न्हाऊन निघण्यासाठी आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका. दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.